भाजपच्या उमेदवार हर्षिता नार्वेकर मात्र आघाडीवरती असल्याची आणखी एक ब्रेकिंग न्यूज घेऊन लोकशाही मराठीची टीम आलेली आहे। स्क्रीनवरती आपल्याला काय पाहायला मिळतंय यावेळेला कृपा? खरं तर राहुल नार्वेकर यांच्या त्या वहिनी आहेत प्रभाग क्रमांक 225 मधून त्या आघाडीवर असल्याचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपच्या उमेदवार हर्षिता नार्वेकर या ठिकाणी आघाडीवर आहेत। नांदेडमध्ये मात्र फेर मतमोजणीत बदल झाल्याचं हे चित्र पाहायला मिळतंय। प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजप 4 पैकी 4 जागांवर विजयी झालेली आहे। एका जागेवर शिंदे गट विजयी झाला होता, पण फेर मतमोजणीत मात्र हा बदल झालेला आहे। भाजपला ती जागा मिळालेली आहे। नांदेडमधील हे चित्र आपण पाहतोय, त्या ठिकाणी फेर मतमोजणी घेतली गेली आणि आता 4 पैकी 4 जागांवर भाजपने आपला विजय प्राप्त केलेला आहे। एका जागेवर त्या ठिकाणी शिंदे गट खरं तर विजयी झाला होता, त्यानंतर फेर मतमोजणी त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्यानंतर मात्र हे एका जागेचं चित्र बदलल्याचं पाहायला मिळतंय। ती एक जागा होती जी शिंदेंच्या शिवसेनेकडे गेली होती, मात्र फेर मतमोजणीनंतर त्या जागेवर सुद्धा भाजपने आपला विजय मिळवलेला आहे। नांदेडमध्ये फेर मतमोजणीमधले बदल खरं तर या प्रत्येक निवडणुकीमध्ये फेर मतमोजणीची मागणी होताना दिसते। ज्या वेळेला एखादा उमेदवार निवडून येतो आणि ज्याची निवडून येण्याची शक्यता असते मात्र निराशा पदरी पडते, त्यावेळेला फेर मतमोजणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं। एका जागेवरती मात्र काय घडलेलं होतं या संदर्भातले अपडेट्स तुम्ही देताय। नांदेडमध्ये फेर मतमोजणीमध्ये बदल झालेला आहे आणि फेर मतमोजणीच्या बदलानंतर प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपचे 4 पैकी 4 जागांवरती विजयी उमेदवार पाहायला मिळतात। एका जागेवर शिंदे गट विजयी झालेला होता, पण फेर मतमोजणीमध्ये झालेल्या बदलामध्ये शिंदे गटाला रिप्लेस केलेलं आहे भाजपच्या त्या ठिकाणच्या उमेदवारांना नांदेडमध्ये। ही ग्राफिक्स आपण या ठिकाणी पाहतोय। इथे या ठिकाणी भाजपला 46 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 28 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 2 जागा मिळालेल्या आहेत। मनसेला या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये 4 जागांवर यश मिळालेलं आहे। तर कल्याण डोंबिवलीचं हे ग्राफिक्स आपण या ठिकाणी पाहतोय। भाजपला 46, शिंदेची शिवसेना 28, ठाकरेंची शिवसेना 2 तर मनसेला या ठिकाणी 4 जागांवर विजय प्राप्त करण्यात यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय। आणखी एक ही ब्रेकिंग समोर येते। अनेक महापालिकांचे निकाल लागले, मात्र मुंबईत काही ठिकाणी संथ गती पाहायला मिळते। ईव्हीएम बिघाडाचा फटका कुठेतरी बसलाय। मतदानानंतर मोजणी वेळी ही बिघाड झाल्याचं चित्र आहे। मुंबईत ठाकरे सेनेच्या 2 उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आलेले आहेत। मोठी अपडेट या ठिकाणी पाहतोय। अनेक महापालिकांचे निकाल लागलेले आहेत, मात्र मुंबईत काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतंय। मुंबईत काही ठिकाणी मतमोजणी आहे ती संथ गतीने सुरू आहे। आणखी एक अपडेट आपण या ठिकाणी पाहतोय। मुंबईतीलच ब्रेकिंग न्यूज पाहतोय। मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर मात्र या ठिकाणी पिछाडीवर आहेत। प्रभाग 19 मधून बाबर हे उमेदवार होते, मात्र ते आता सध्या पिछाडीवर असल्याची ही बातमी या ठिकाणी समोर येतेय। पुण्यातील मनसेची ही अपडेट आहे। त्यानंतर आपण पाहतोय मुंबई प्रभाग क्रमांक 64 मधून सबा हरुण खान या विजयी झालेल्या आहेत। ठाकरेंचे आमदार हरुण खान यांचे खरं तर त्या मुलगी आहेत। मुंबई प्रभाग क्रमांक 64 मधून त्यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे। सबा हरुण खान यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे। तर पिंपरी चिंचवड मधील जर चित्र पाहिलं तर भाजपचे हे जे विजयी उमेदवार आहेत त्यांची नावं समोर येतात। गायकवाड सारिका, नितीन काळजे यांचा या ठिकाणी विजय झालाय। अर्चना सस्ते, सचिन तापकीर यांनी देखील आपला विजय झेंडा या ठिकाणी रोवलाय। प्रभाग क्रमांक 3 मधून हे सर्व उमेदवार भाजपचे विजयी झालेले आहेत। पिंपरी चिंचवड मधील ही दृश्य पाहतोय। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय कल्याण डोंबिवली महापालिकेचं हे चित्र। भाजपला 46 जागा मिळाल्या, तर शिंदेच्या शिवसेना या ठिकाणी 28 जागा मिळालेल्या आहेत आतापर्यंत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मात्र ही कुठेतरी नाराजीचं हे दृश्य पाहायला मिळतंय। या ठिकाणी काँग्रेसचं जर चित्र आपण पाहिलं कल्याण डोंबिवलीतलं, त्यानंतर सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीचं हे दृश्य आहे। भाजपला 38 जागा, शिंदेची शिवसेनेला 2 जागांमध्येच खरं तर आतापर्यंत मिळालेल्या आहेत। ठाकरेंची शिवसेना मात्र अजून त्यांनी खातं उघडलेलं नाहीये।
राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादीला 1 जागा आतापर्यंत मिळालेली आहे. मनसेने देखील या ठिकाणी खातं उघडलेलं नाहीये. सांगली, मिरज, कुपवाड मधील हे चित्र आपण पाहतोय. त्यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. भाजप धुळे महानगरपालिकेवर एखादी सत्ता मिळाली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही भाजपनं या ठिकाणी 51 जागांवर विजय मिळवलाय. MIMने 10 जागा जिंकत दुसरा क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे. धुळ्यातील ही अपडेट आणि त्यानंतर मुंबईतून एक अपडेट समोर येते. प्रभाग क्रमांक 204 मधून ओंकार तावडे विजयी झालेले आहेत. मुंबईतील हे चित्र आपण पाहतोय. प्रभाग क्रमांक 204 मधून ओंकार तावडे यांनी हा विजय मिळवलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.